उठा उठा झोपेतून उठा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आज माझ्या स्वप्नामध्ये सकाळी सकाळी कोण आलं ते माहिती आहे का? कोण आलं? MIMचे अध्यक्ष AIMIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी साहेब. असदुद्दीन ओवैसी साहेब माझ्या स्वप्नामध्ये आलते. त्यांचं मी स्वागत केलं. आमचं बोलणं तुम्ही थांबा. आमचं बोलणं काय झालं हे तुम्हाला मी पूर्ण सांगतो. थांबा. मग ओवैसी साहेब माझ्या स्वप्नामध्ये आले. मी त्यांना गुड मॉर्निंग केलं, त्यांचं स्वागत केलं. मला काम म्हणले माहिती आहे कल्लू. मी म्हणलं त्यांना विचारलं तुमचं म्हणलं मी कसं काय येणं झालं. मला म्हणले तुझ्या काल परवा स्वप्नामध्ये अमित शहा आलते. मी म्हणलं आलते, म्हणलं अमित शहाजी आलते. मग तू त्यांना सपोर्ट करतो. त्यांनी एक बिल आणल्या संविधान संशोधन बिल 130. मी म्हणलं आणले म्हणलं. मग तू त्यांना सपोर्ट करतो BJPला. मी म्हणलं ओवैसी साहेब तसे नाही. ओवैसी ऐका म्हणलं मी ओवैसी साहेब मी BJPला सपोर्ट नाही करतो म्हणलं. मी त्या बिलाला सपोर्ट करतो म्हणलं. मी म्हणलं तुम्हाला माहिती आहे काय आहे तुम्हाला माहिती आहे बिल काय? हे बिल आहे संविधान संशोधन बिल. जर एक मुख्यमंत्री, पंतप्रधानमंत्री, राज्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री ह्यांच्या विरुद्ध FIR रजिस्टर झाला आणि त्या गुन्ह्याची सजा 5 वर्षे किंवा 5 वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्याच्यामध्ये जर त्याला 30 दिवस जेल झाली तर त्यांना 31व्या दिवशी पद सोडावं लागतं. नाही पद सोडले तर त्यांना त्यांच्या पदावरून हटवलं जातं. हे आहे बिल. मग हे बिल मला ओवैसी साहेब म्हणले बघ म्हणले कल्लू हे जे बिल आहे ना हे मुद्दा मांडलं म्हणले BJP सरकारनं आणि म्हणते की मग उद्या मग सगळं अपोजिशन खतम होऊन जावं आणि अपोजिशन खतम होऊन गेल्यानंतर त्यांचं राज्य चालतं म्हणून आणायला लागलं असे म्हणले असे मला म्हणले. मी म्हणलं ओवैसी साहेब तसे नाही म्हणले. मला सांगा एक आम इन्सान, त्यांना म्हणलं मी एक आम इन्सान, एक कारकून, एक टीचर, एक सेवक, साधा पोलीस असो, साधी नोकरदारी असो आणि त्यांच्या विरुद्ध आणि IAS IPS अधिकारी एवढे हुशार माणसं यांच्या विरुद्ध जर FIR झाली आणि त्यांना 24 घंट्यामध्ये बेल नाही झाली तर अशा लोकांना पदावरून हटवलं जातं. मग मी म्हणलं एवढे हुशार लोकांचं जर असं असेल मग हे मंत्री कोण आले कुठले? ह्यांचं शिक्षण कमी असतं, हे गुन्हेगार असतात ह्याच्यामध्ये मंत्री. मग हे गुन्हेगार जेलमध्ये बसून सरकार चालवतात. हे चांगलं आहे का? मग मला म्हणले ओवैसी ठीक आहे, हे कानून ठीक आहे. मला म्हणले सांगतो कानून हे ठीक आहे. ओवैसी साहेब म्हणले मला कानून ठीक आहे. मग म्हणले मग काय अडचण आहे? अरे तरी म्हणले मला मग ह्याच्यामध्ये जांच एजन्सी असते ना, जांच एजन्सी एकदम निरपेक्ष होऊन काम करायला पाहिजे म्हणले. म्हणलं मग ते तर करायचं म्हणलं, निरपेक्ष होऊन काम करायला म्हणलं. त्याच्यामुळे तर ते आता GPSC मध्ये गेले म्हणलं. मी GPSC मध्ये तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. ओवैसी साहेब म्हणले आणि ओवैसी साहेबला मी अजून हे पण म्हणलं माहिती आहे का? ओवैसी साहेब ऐका. मी म्हणलं बघा आणि एखाद्या मंत्र्याविरुद्ध राज्यमंत्र्याविरुद्ध तो गुन्हा जर सिद्ध नाही झाला परत तो माणूस या पदावर येऊ शकतो म्हणलं मी. सोपं आहे ना. मग ह्याला भ्यायची काय गरज आहे? म्हणून तर म्हणजे बिहारचे ते आहेत ना, बिहारचे प्रशांत किशोर. मला माहिती आहे म्हणले. मग ते प्रशांत किशोर जे आहे ना त्यांनी ह्या बिलाला सपोर्ट केला म्हणलं ठीक आहे. आणि मग ओवैसी साहेब म्हणले हां ठीक आहे म्हणले. आणि त्यांना मी हे बी म्हणलं ओवैसी साहेब हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ह्याची एकदम स्पीडमध्ये व्हायला पाहिजे म्हणलं, स्पीडमध्ये जांच व्हायला पाहिजे म्हणलं. मी म्हणलं हां हे ठीक आहे. मग मी पण मला म्हणले ओवैसी साहेब म्हणले की कल्लू मी पण JPSC मध्ये माझे विचार मांडतो म्हणले. तुम्हाला JPSC माहिती आहे का? जॉईंट पार्लमेंट कमिटी. त्यांना टुवा आमच्या अशा प्रकारचे आमचं बोलणं झालं. ओवैसी साहेब गेले आणि मग गेल्यानंतर मग झालं आमचं एवढं बोलणं झालं. आता थँक्यू. आपण भेटू पुढच्या स्वप्नामध्ये कोण येते मजा आणि मग चला.